पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काश्मीरी दहशतवाद्यांचा काश्मीरी दहशतवाद्यांचा निषेध असो, पाकिस्तानचा निषेध असो। अरे पाकिस्तानचा करायचं काय? जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं। जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ साहेब, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे, तालुका प्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी हे निषेध आंदोलन केलं। यावेळी बाळासाहेब रणदिवे, भास्कर साळुंखे, उपतालुका प्रमुख नागेश रितुंड, संजय घोडके, अंबादास मराठे, समाधान गोरे, गौसपाक आत्तार, कल्याण कदम, नामदेव चव्हाण, विजय जाधव, महेश यादव, आतिव खुळपे, डॉक्टर धीरज पाटील, बापू कदम, भैया पवार, बापू कोळी, दत्ता गायकवाड, पवन बचुटे, नितीन थिटे, विशाल पोफळे, गोविंद पवार, श्रीकांत जाधव, योगेश मिसाळ, अक्षय शेमडे, दिनेश बंडगर, सागर लोळगे, पिंटू वाघमारे, प्रकाश पवार, गणेश वाघमारे, समाधान गिड्डे, अर्जुन वाघ, श्रीकांत मिरजकर, माऊली मासाळ, महिला आघाडीच्या संगीताताई पवार, शरीफा पठाण, रुपाली पवार, रेहना आत्तार, नंदा गायकवाड, विमल टिंगरे, मंजुळा दोडमिशे, सरस्वती गोसावी, अनिता आसबे आदी उपस्थित होते। प्रथमतः काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही आपल्या देशामधले नागरिक जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत या बॅड हल्ल्यामध्ये, त्यांना प्रथमतः आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावाद्यांचा जाहीर निषेध आम्ही शिवसेना पंढरपूर शहर, तालुका व संलग्न संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांनी केलेला आहे। तसेच या निष्क्रिय सरकारचाही जाहीर निषेध आम्ही करत आहोत। 2000 पर्यटक जर त्या ठिकाणी असतील तर ह्या सरकारचं काम होतं की त्यांना सुरक्षा द्यायचं। या सरकारने तसं काही सुरक्षा वगैरे काही तिथे दिलेली नव्हती त्यांना। निमित्तानं आम्ही सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करत आहोत। हिंदुस्थानचं नंदनवन काश्मीर, या काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडलं, हा दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत आहे। त्या ठिकाणी आताच शरदेश म्हणल्याप्रमाणे तिथले जे पर्यटक जे होते त्यांना केंद्राची जबाबदारी आहे, केंद्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांना संरक्षण द्यावं। बाकीच्या ठिकाणी काश्मीरमध्ये 500 फुटावर सैनिकाची गस्त असते, परंतु ज्या ठिकाणी हजारो पर्यटक गोळा झालेले आहेत अशा ठिकाणी काडी मात्र सुद्धा केंद्र शासनानं, मोदी सरकारनं तिथे बंदोबस्त दिलेला नाही। या भाजप शासनाचं म्हणणं काय की घर में घुस घुस कर मारेंगे, घर में घुस घुस कर मारेंगे, ही सगळ्या पोकळ वल्गर आहेत, पोकळ बाता आहेत। यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे। यांच्या मूर्खपणामुळे महाराष्ट्रातील पर्यटक किंवा आपल्या इतर भारत देशातील पर्यटक यांचा हकनाक बळी गेलेला आहे। एक तर पर्यटक जोडपं असं होतं की 8 दिवसापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे। त्या जोडप्यामध्ये फक्त त्या नवरा मंडळाचा जेव्हा बळी गेलाय, ती बिचारी
त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बघत असाल किती निर्दयीपणे कळस आहे आणि ह्याला सर्व म्हणजे पूर्ण जबाबदार त्या केंद्र शासनातलं जे मोदी सरकार आहे, मोदी सरकार आहे आणि त्यांना जे काय पाठिंबा द्या आणि बाकीचे इतर जे सहकारी पक्ष आहेत हे पूर्ण जबाबदार आहेत. तुम्ही कुठे नका 5 लाखाची मदत करता, हे करता, रडक्याचे आश्रय पुस्तक आहेत. पर्यटक तुम्हाला पैसे मागत नाही, पर्यटक तुम्हाला कुठलं खायला मागत नाही, तुम्हाला फक्त काय मागते, फक्त आम्हाला सुरक्षा द्या. तुमची सुरक्षा इतकी ढिसाळ आहे, कुचकामी आहे. 370 कलम लावले म्हणताय तुम्ही. 370 कलम लावल्यानंतर पूर्ण तिथे जनजीवन सुरळीत होईल म्हणताय. कशाचं झालं जनजीवन सुरळीत? काय झालंय? परत एक वार पंढरपूर शहर शिवसेना, पंढरपूर तालुक्याच्या वतीनं, सोलापूर जिल्हा शिवसेना वतीनं या नाबर्द मोदी सरकारचा जाहीर निषेध.